नमस्कार, माझे नाव राजश्री रामेश्वर साबळे. मी इयत्ता 10वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव लक्ष्मणराव माधवराव जाधव विद्यालय गुंज बुद्रुक आहे. जालना तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. मी आज तुम्हाला पूरग्रस्तांच्या समस्या व उपाय या विषयावर बोलणार आहे. महाराष्ट्र राज्यामधील माझ्या मराठवाडा विभागामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे सर्व नद्या, धरणे व बंधारे पाण्याने भरल्या गेली. पाणी हे एक वरदान असलं तरी जेव्हा अतिरिक्त पाऊस होतो त्यावेळेस तेच आता या शेतकऱ्यासाठी समस्या. या पाण्यामुळे कशा बनल्या तर मराठवाड्यामध्ये व संबंध महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर 2025 महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. त्या अगोदरच मराठवाड्यातील जायकवाडी धरण तुडुंब भरलेले होते. मग ते पाणी विसर्ग करण्यात आले. तो विसर्ग 2,50,000 क्युसेकपेक्षा जास्त होता. तसेच परिसरात पडलेले पावसाचे पाणी देखील मराठवाड्यातील गोदावरी, सिंधफणा, दुधना या नद्यांना येऊन मिळत होते. तसे आम्ही शेतकऱ्यांची मुलं गोदावरी नदी काठावरील गुंज तालुका घनसावंगी, जिल्हा जालना, महाराष्ट्र या गावी राहतो. ज्यावेळी पाऊस अतिरिक्त जलसाठ्यामुळे संपूर्ण गाव व परिसरातील जमीन पाण्याखाली गेली. जमिनीत शेतमालाचे तर नुकसान झालंच. ज्याला आपण कसदार पेरणी योग्य जमीन म्हणतो ती जमीन मात्र या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या काठावरील खूप प्रमाणामध्ये खरडल्या गेली. याचा अर्थ असा, सुपीक जमिनीच्या मातीचा वरचा 2.5 ते 3 फुटाचा हा थर हा पाण्याबरोबरच नदीच्या प्रवाहामुळे वाहून गेला. आम्हा शेतकऱ्याचं झालेलं जमिनीचं, घराचं नुकसान व त्यावरील काय उपाय करावेत हे आम्हाला सुचवायचं वाटतं. त्यामधला पहिला उपाय म्हणजे आमची खरडली गेलेली जमीन याचा शासनाने योग्य मोबदला देऊन त्या जमिनीवर परत इतर धरणामधून साचलेला गाळ तो आमच्या जमिनीवरती आणून टाकावा. दुसरा उपाय, आमची जमिनीवरती पडली गेलेली घर, पाण्यामध्ये वाहून गेलेली घर ही शासनाने बांधून द्यावी किंवा त्यांचे पुनर्वसन करावे. तिसरा उपाय, शिक्षण व संगोपन व्यवस्थित होईल, कारण एकदा तर ते पुढील 3-4 वर्षापर्यंत त्याचे परिणाम जाणवत असतात. म्हणून शेतकरी हा उभा करण्यासाठी सरकारने हा उपाय करावा. तसेच चौथा उपाय म्हणजे शेतकऱ्यासाठी व नदीकाठच्या घरांसाठी सरकारने स्थापत्य अभियंत्यांच्या माध्यमातून शेतींचे व घरांचे नुकसान होणार नाही याची एक ब्ल्यूप्रिंट तयार करावी. सहावा उपाय म्हणजे पूरग्रस्तांसाठी नेहमी भेडसावणारा मदत. शासनाने तुटपुंजी होणारी मदत चांगल्या प्रकारे करावी. नमस्कार, माझे नाव लक्ष्मी नंगनाथ काळे, इयत्ता 10वी. माझ्या शाळेचे नाव लक्ष्मणराव माधवराव जाधव विद्यालय गुंज बुद्रुक, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. मी तुम्हाला पूरग्रस्तांच्या समस्या व उपाय याबद्दल माहिती सांगणार आहे. आम्हा शेतकऱ्याचं झालेलं जमिनीचं, घराचं नुकसान व त्यावरील काय उपाय करावेत हे आम्हाला सुचवावंसं वाटतं. त्यामधला पहिला उपाय म्हणजे आमची खरडली गेलेली जमीन याचा शासनाने योग्य मोबदला देऊन त्या जमिनीवर परत इतर धरणामधून साचलेला गाळ तो आमच्या जमिनीवरती आणून टाकावा. दुसरा उपाय, आमची जमिनीवरती पडली गेलेली घरं, पाण्यामध्ये वाहून गेलेली घरं ही शासनाने बांधून द्यावी किंवा त्याचे पुनर्वसन करावे. तिसरा उपाय, आम्हा शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त पावसाचा होणारा त्रास हा होऊ नये व शासनाचे 2 पैसे खर्च होऊ नये म्हणून शासनाने व पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन करून धरणाचं पाणी कशा पद्धतीने विल्हेवाट लावता येईल ती लावावी. उदाहरणार्थ, जुलै महिन्यामध्ये पाऊस नव्हता त्यावेळी जायकवाडी धरण क्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी पाणी आम्हा शेतकऱ्यांना दिलं जात नाही आणि आवश्यक वेळ मात्र पुराची परिस्थिती निर्माण होते. म्हणून शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून वेळोवेळी पाण्याचा विसर्ग करण्यात यावा, ज्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना व नदीकाठच्या गावांना आणि शेतकऱ्यांना ही समस्या निर्माण होणार नाही. चौथा उपाय म्हणजे शेतकरी हा आपल्या राज्याचा तर हा देशाचा देखणा आहे. म्हणून शेतकऱ्यासाठी योग्य असं एक ब्ल्यूप्रिंट तयार करावी व त्या माध्यमातून शेतकऱ्याला बियाणं, कर्जमाफी आणि शैक्षणिक फीसमध्ये सवलत द्याव्यात व चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्याचा निदान 3 वर्षाचा खर्च भाग येईल एवढं अनुदान सरकारने द्यावे. यामुळे आम्हा शेतकऱ्यांच्या मुलाचं शिक्षण व संगोपन व्यवस्थित होईल, कारण एकदा आलेलं संकट हे शेतकऱ्यांसाठी एका वर्षाचं नसतं तर ते पुढील 3 ते 4 वर्षांपर्यंत त्याचे परिणाम जाणवत असतात. म्हणून शेतकरी हा उभा करण्यासाठी सरकारने हा उपाय करावा. तसेच 5वा उपाय म्हणजे शेतकऱ्यासाठी व नदीकाठच्या घरांसाठी सरकारने स्थापत्य अभियंत्यांच्या माध्यमातून शेतीचे व घराचे नुकसान होणार नाही याची एक ब्ल्यूप्रिंट तयार करावी.